श्रीराम प्रेम सदा डुलत होता त्याचनी होता घात कृतात निजालो परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे श्रीरामचरणी लोट्याच्या चरणी राहुल कथा रामकथा अनुसंधान अंतकरणाच्या ठिकाणी काळनेमी नावाचा राक्षस म्हणतो. आता विघ्न हनुमंताला करायचं मी वाचत नाही, पण मरण येणार आहे. कोण आचरण नाही या ठिकाणी मरणार आहे. रावण नग म्हणलं की मारतय आणि हनुमान बी मारतय, पण हितकारी माझ्या हनुमंत आहे. हनुमंत हा भक्त साधू आहे. साधूच्या हातून मरण जर आलो माझं कृतकर्त्याल होईल. म्हणून अंतकरणामध्ये काळने मी विचार करू लागला. आईचे विचारोनी मनी मान देत रावणा वतनी तुम्ही आज्ञा उल्लंघोनी समर्थे दलिया सेना. अरे बाबा, मी म्हणून या रावणाला त्या ठिकाणी सहाय्य करतो, वचनाला मान देतो आणि हनुमंताला विघ्न करण्यासाठी जातो. कारण मी अंत्य करणार आईचा कोणा हे तोर जो उलंघू शके तुझे उत्तर वेगे करणी नमस्कार निशाचर उसळला. राजा रावला, तुझं जी आज्ञा आहे ती उल्लंघन करण्याची शक्ती जगात कुणाची नाही. म्हणून राजा रावणाला नमस्कार केला आणि काय नवीन उद्धान म्हणले केलेलं आहे. पर्वत पारद मारुती तेव्हा पण गेला चिरागती माया केल्याची निघुती येईल ती परिसावी. हनुमंत आधी निघाला आणि हा मारुतीतून निघाला, पण मारुतीच्या आधी पर्वतावर गेला महाराज. काळ नाही असं काय ते काय शेतामध्ये धान्य पेरलं तर गवत अगोदर येतो, विकार तयार होतो महाराज. कळलं का? तसा हा विकार आहे. काय नाही तिथं गेला आणि मायेचा आश्रम तयार काढण्याने केलेला आहे. ते दावणीला सेवना केला क्रम निर्माण फळे झाले संपूर्ण वृक्षरोपणा तीरने. आश्रमामध्ये पाणी आहे, फळ आहेत, झाड वृक्ष तयार केली मायेची महाराज त्यानं. अरे हनुमंताची वाट बघत काय नाही बसलेला आहे. आपण घेऊन अग्निहोत्र कपसरसनी चाचर तिचे उपवासी निरंतर गेले उदर कपाटी. महान तपस्वी जप करणारा अग्निहोत्री ब्राह्मण. अग्निहोत्री म्हणजे काय कळलं का? त्या ठिकाणी जन्मताच्या अग्नीला त्या ठिकाणी विद्येनं तयार केलेलं असतो आणि अग्नी अखंड असतो आश्रमामध्ये. कळलं का? मरेपर्यंत त्याला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणतात. आणि महान जप करू लागला, वर हात केली, पोट पाठीला गेलं. महाराज मोठा साधू आहे असं वाचावं. काय मी त्या ठिकाणी रूपाना बसला. माता जटात परिधान त्याची वलय
ती त्या ठिकाणी महान साधू असावा. झाडाची पानं झाडाची साली शरीराला लावली आणि तो काळनेमी त्या आश्रमामध्ये उभा टाकलेला आहे. काके कवळला तलिंग लिंग बुडाले के वाना प्रतरूप ते जप करीते चार आश्रम आहेत. ब्रह्मचार्य 25 वर्ष, गृहस्थाश्रम 50 वर्षापर्यंत आणि तिसरा आश्रम आहे वानप्रस्थ. कळलं का? घर सोडायचं आणि प्रपंचात मुलानं विचारलं तर सांगायचं, नाही तर नाही. त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. वानप्रस्थाश्रम धारण करून त्या आश्रमामुळे तो जप करू लागलेला आहे. हाती घेऊन पमारी बुबुळे नेली बंताळी जैसी केतरी नूराविली जैसी तोली दिसत आहे. खोल गेलेले आहे आणि खेतरी मुद्रा. कळलं का? खेचरी, चाचरी, भूतरी अशा मुद्रा आहेत योगातल्या. कळलं का? त्यातली खेचरी मुद्रा म्हणजे वरती डोळं करायचं पक्षासारखं, पक्षाकडे बघायचं, त्याला खेचरी मुद्रा म्हणतात. अशी मुद्रा धारण केली, वरती मुख केलं आणि हनुमान कधी येईल त्याची वाट बघू लागला. घालोनी अवग्रसन करोनी एकाग भगवत धरोनी जाना पाये आगमन कपिते. वज्रासन योगातलं आसन आहे, हस्तयोग साधन आहे. कळलं का? त्यातलं वज्रासन धारण केलेलं आहे त्यानं. आणि ज्याप्रमाणे बकरा पाण्यामध्ये बसतो डोळं झाकलेला असतं, मग मास म्हणते महाराज डोळं झाकून काय ध्यान करतात. बगळा म्हणतो अरे बाबावर मी समज खायचं सोडलंय, देवाचं तप करायचंय आणि तुमची मला काळजी आहे. काय काळजी आहे? पाणी संपत तुमचं आलंय, मग तुम्हाला मी नेऊन समुद्रात सोडतो. ती सोडील का महाराज? मास जवळ यायचं की आम्हाला न्या, आम्हाला न्या. सामान येतो म्हणतोय, एका एकाला नेऊन खातोय महाराज. त्याला बघवत ध्यान म्हणतात. असं ध्यान काय नाही आणि करू लागलेलं आहे. जैसी कोणी सात्विकन जळवासी पुण्यची लोकन ऐसा दे कधी पाण्यामध्ये तपश्चर्या करतो असा तो दिसून लागलेला आहे. भगवान श्रीराम आणि लक्ष्मण पंपा सरोवरावर असताना एक बगळा ध्यान करत होता. राम प्रभू लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा हा ऋषी ध्यान करतोय देवाचं. बगळ्याला म्हणतोय, बगळा होऊन ध्यान करतोय. तिथला एक मासा वर आला मोठा. हे राम प्रभू हा ध्यानी नाही, बक ध्यान आमचं ध्यान करतोय म्हणजे याला आमचा आजा खाल्ला, पंजा खाल्ला, तरी घर खाल्लंय म्हणजे हा बगळा खाणार आहे. या ठिकाणी त्याला जलवासी पुण्यवान असो या ठिकाणी म्हणावं असा तो काळ मी म्हणजे बनलेला आहे. मस्तालिया दृष्टातली गटकावोनी जगारागी देवी राक्षस कपटने गत्या गाम चैली पात खातो. चंद्रभान महाराज चौरे जीवाची वाडी सूचक देत राहते. आणि त्या ठिकाणी घातलं गिळायचा. अशा प्रकारे कपट करून हनुमंताला मारण्यासाठी काळ नेमी आणि त्या बकासारखा ते ध्यान करू लागलेला आहे.
असा मोठा आणि म्हणले तो साधू बनलेला आहे मला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. तव दक्षिण देशाचा भागे तैसे मस ओदरे अंगे ते नक्षत्रापन्न स्वर्गे दिसे वेगे धावत. त्यावेळी हनुमान आकाशातून आलेला आहे. ज्याप्रमाणे नक्षत्र तेजस्वी असतो, लाल भडक असतो, तसा हनुमान दिसू लागलेला आहे काळनेमीला. आणि त्या काळनेमीनं हनुमंताला बघितलेला आहे की बाळ सूर्य उदय आला तैसा एकचे बाजूला ना तरी शेष फळ जाऊन निघाला आणि निघाला चरावया. लहान सूर्य यावा अशा प्रकारचा तिथे येऊ लागलेला आहे महाराज. हनुमान केव्हा 12च्या नंतर शेष नावाचा नाग असतो, मोठा असतो. त्याच्या मस्तकामध्ये एक मणी असतो, त्याला नाही का नागमणी. ते बाहेर काढलं की लाईटीसारखं उजाड पडतो. त्या उजाडामध्ये कीटक खातो. त्याप्रमाणे तो तेजमान हनुमान दिसू लागलेला आहे मला. ऐसा उडाल कपिनाथ आले पर्वताचे मात. एकदा एकांत राक्षस चित्त धीर सर्वता न धरावे. हनुमंत जवळ आला आणि काय नेहमी घाबरला. धीर संपला त्याचा. आता काय खरं नाही, म्हणजे आपल्याला मरण आलो असा तो घाबरलेला आहे महाराज. डोळा पडले पडी आता वळले वेगळे पडले मनाची मुळकोंडी नावे बंधवे त्याचे आले. झटका यावा त्याप्रमाणे हात पाय वाकडं झालं, बोलायला ना, डोळे झाकलं गेलं. भ्याला तो त्या ठिकाणी हनुमंताला. आणि अशी अवस्था त्या काळनेमीची झाली. मग सावध होऊनी पायी विचारोने आपुले देही मग मजाले काय आठवण नाही कार्याचे. पुन्हा सावध झाला. अरे 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 म्हणजे मी का असं झालो. सावध होऊन आपलं काम करायचं आहे. कुणाचं? मालकाचं, नाही का. मग मालकाचं काम याला कपच्यानं मारायचं, नाही तर आपण नेलाव तरी आपला उद्धार होतोय. आणि कपट केलं तर मालकाचं काम केलं ना, पैसे घेऊन बी करा. केलं रे काय. साधिकार गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा तुकोबाराय म्हणतात. काम स्वामीचं जर खरं केलं त्याला देवाची महाविष्णूची पूजा करते मला. म्हणून तो म्हणू लागला रावणाचं काम केलं तरी बी चांगलं आहे आणि ह्याच्या हातून मेलं तरी बी चांगलं आहे असा विचार करू लागलेला आहे. सकळ जन्मात निज सारे मज जोडून आले संचार. आणि मी दुचित पामर साहित्य विचार आठवे. मनुष्य देहाचं कृतकल्याण कशात आहे कळलं का. जीवनामध्ये खरा मार्ग आला तो स्वीकार करायचा. दुःख जरी असलं तरी भगवंताची कथा ऐकायची, नाही का. आज काय खरं नव्हतं माझं, भाग्य ठरलं. कितीतरी किलोमीटर आमचं तिथनच कुठं काय दिसना ना कळण्या काही नाही मला. परत त्या ठिकाणी जावं तो वाटा लागेल. परंतु देह गेला तर चालेल. परमेश्वरासाठी देह गेल्याला खरं तर कल्याण आहे महाराज. मेलं तरी देवासाठी मरावं, नाही का. नाही तर बाकी मेलं त्याला काय उपयोग नाही. परमार्थ करीत करीत मरावं महाराज. त्याला भगवत प्राप्ती होते, जन्माजवळ जागा मिळते. म्हणून काय नाही मी म्हणतो, मी माझं स्वहित आहे
याच्या हातून मेहनत करतं कल्याण. साधूच्या हातून मरण सामान्य नाही महाराज. मरण येत नाही साधूच्या. पण माझं भाग्य आहे अंतकरणात तो काळ नेहमी म्हणू लागला. म्या स्वामी कार्य चालवे तेथे मी मुक्त व्हावे कपी हे विसरून या निज कार्याते मूर्छित चित्ते पडलो. स्वामीचं काम आणि हनुमंताच्या हातून मरण हे माझं कल्याण आहे. त्याच्या हातून मी ना तर मुक्त झालो. मी उगतच भ्यायला लागलो मला चक्करी या लागली असं त्याने विचार केला आणि धीर धरून त्या ठिकाणी गाळलेली राहिलेला आहे. ऐसे विचार निमनी वात बैसला सने कपिने देखिला दुरडे रावले ते त्याला. वज्रासन असं केलेलं आहे, ध्यान लावलेलं आहे. हनुमंतरायनं बघितलं मोठा साधू आहे म्हणजे नाही का. साधू संतांची दर्शन घ्यायची इच्छा त्याची झाली म्हणून हनुमान आता काळनवीच्या पाया पडण्यासाठी म्हणजे निघालेला आहे. दुरोरी देखिला तापस हर्षित कपीचे मानस भरला स्वर्गी उल्हास ऋषी नमनास ते त्याला. महान साधू आहे हनुमंताला वाटलो. मनात आनंद झाला. साधूचं दर्शन दुर्लभ आहे म्हणून त्या ठिकाणी साधूच्या पाया पडण्यासाठी हनुमानजी निघाले. हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर देखे सर्वदा संचार प्रेम थोर श्रीराम. हनुमंत हा कोण आहे? रामाचा भक्त आहे. आणि राम कशात देखतोय? चराचरामध्ये जीवामध्ये प्रत्येकाच्या राम पाहण्याची त्याची वृत्ती आहे. तुम्ही आहोत रामच आहे आणि तसं आपण रामच आहे बरं का. आपल्याला कळत नाही. आत्मा जो आहे तो भगवंताचा अंश आहे नाही का. ईश्वर सर्व भूताना हृदयच तिष्ठती अर्जुना कृष्ण सांगतात. देव हृदयात आहे आत्मा. आपण देवाच्या अंश कळत नाही संसार म्हणून करता. त्या ठिकाणी हनुमानजी साधूचं दर्शन राम दर्शन झालं असे या इच्छेनं म्हणजे त्याच्या डोळ्यात गेलाय. जैसे जैसे अतव्रते ते जगाते तैसीच कधी ये विषयाची उत्पत्ती सुख संपत्ती ज्याचा आतला अंतकरण असं ना तसं त्याला जग दिसतं. कळलं का. हनुमान हा भावनिक होता. त्याला साधू मध्ये राम दिसला गेला. हो जशी तुम्ही चष्मा वापरत म्हैस हिरवच खात होती वाळलेलं खायला. डॉक्टर म्हणला हिला हिरवा चष्मा लाव. हिरवा चष्मा लावलं की ती असणारी वैरण हिरवी दिसा लागली मग खायला लागली. म्हणजे अंतकरण ज्याप्रमाणे असत त्याप्रमाणे मनुष्याला जग दिसतं. या श्लोकाचा अर्थ आहे का असे ग्रंथ करते म्हणतात. सजराचे मुख लक्षण ब्रह्म स्वरूप सोय आपण जग देखणे ब्रह्म पूर्ण कपट चिन्ह तोले. अरे साधूचं लक्षण काय आहे? आपण स्वतः ब्रह्म होणं म्हणजे देव होणं. ब्रह्म कशाला म्हणतात? आत्मा निर्गुण आहे त्याला ब्रह्म म्हणतात. कळलं का. दाती उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाई म्हणते विश्वपट ब्रह्मदोरा दाती उघडा ज्ञानेश्वरा. ईश्वर मायेचा कपडा आहे आणि आत्मा दोरा आहे. कळलं का. आत्मा नाश पावत नाही म्हणून त्या ठिकाणी कपट माहित नाही. शुद्ध भावानं राम जिकडे तिकडे पाहणारा हनुमान दर्शनाला आला. जिनोनिया काल करे नमुनिया इंद्रजिता दद कलोनिया विषयाच कंद परमानंद पावले. धमोनिया इंद्रियाचे काम. इंद्रिय किती आहेत? ज्ञान इंद्रिय 5 आहेत महाराज. मन
नाही का? ओ कान, डोळे आणि त्वचा आणि जीभ हे ज्ञान इंद्रिय आहेत महाराज. आणि या इंद्रियात 10 विषयाकडे असते. विषय करतात का? रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श, 5 विषय आहेत महाराज. एका विषयामध्ये एक अर्थ. एकच दृष्टांत मला देतो. आमच्या शेताच्या जवळ पूर्वी 2 परस्पर लव्हार एक यायचा, गळ आणायचा महाराज आणि दवना त्याला अडकवायचा, ती खाली पाण्यात टाकायचा. कळलं का? मग ती दवना अर्धा झालेला असतो, मासा खायला येतो. दवना म्हणतो, हे मासे भैया मेरे लिए मत राहो, माझ्या करता घेऊ नको. आणि तू माझ्या करता जर आला तर तेरे लिए ऊपर खड़ा है. तू मला खायला आले की तुला घेऊन जाते वरता बसल्याला गळ झालेला म्हणून. ती ऐकत नाही. खात खात जवना संपला जातो, टोकावर फक्त राहतो. आणि मग मासाच्या टोकाला तोड घालते, ती गळा अडकते की इकडे तिकडे दोरी ओढते, की वरण्याला वाटलं लागला मासा लगेच बाहेर फेकते. मला त्याला एकच विषय तुम्हाला सांगितलं, 5 विषय आहेत. आणि या विषयाचं इंद्रियाचं बल नष्ट करून परमात्मा स्वरूपाकडे लावणं हा साधूचं लक्षण आहे. त्याचे दृश्य द्रष्टा दर्शन श्रेयदाता निधन शैल्याता निधन अवघे चिंदन वासत. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे पुढची वस्तू, द्रष्टा म्हणजे पाहणारा, आणि दर्शन म्हणजे त्या पाहिल्यानंतर जी क्रिया होते त्याला दर्शन म्हणायचं. आता ध्यानाची एक क्रिया आहे, तेही त्याचा ध्यान. ध्यान भगवंताचं करायचं. गौतम बुद्ध हा राजाचा मुलगा होता, नास्तिक होता. फिरत फिरत गेला गयेला, पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि त्याला ध्यान लागलं. पुढ्याचा लागलं नाही मला माहित नाही. ध्यान करता करता ईश्वराच्या अनुभूतीच्या गौतमाला तिच्या हरिगिरी ध्यान केलेलं आणि त्यानं बौद्ध धर्माची संस्थापना केलेला. ध्यान करता ध्यानी जाता पंढरी राया मनाचे पालते खाया. ध्यान केलं ना शरीर पवित्र होतं महाराज. आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञान त्या ठिकाणी ईश्वराचं घ्यायचं आहे, त्याला ज्ञाता म्हणायचं. आणि ज्ञान घेतल्यानंतर जी क्रिया होती त्याला ज्ञेय म्हणायचं. आणि ज्ञेय म्हणजे काय? परम सुखाची, शांतीची त्या ठिकाणी अवस्था होत. असे 3 त्रिपुट्या या ठिकाणी सांगितल्या. आता पुढे काय आहे? हे सजनाचे लक्षण नुब्ध जे कावितेषण सावधाचे चिन्ह सावधान उदारा. ही साधूचं लक्षण झालं. पण पैशाची हवा आहे त्याला वित्तेषण म्हणायचं. की पैशाचे हवाचा माणूस श्रीमंत माणसाला म्हणतो या या या, चहा पिता का, नाश्ता करता का? कशामुळं? त्याच्यात फायदा आहे म्हणून वित्तेषण पैसेवाल्याचं स्वरूप पुढे सांगितलेलं आहे. द्रव्यलाभ त्यापासी सदा ओळखे तयावसी अनुमात्र लगी वनवासी म्हणे सर्वस्वासी मिळाला. पैसेवाल्याला नमस्कार करतो, तुमचा मी दास आहे, काय काम करू? गरीबाला विचारत नाही, चहा पी, नाश्ता कर. पण ज्याला काहीच नाही गरज त्याला म्हणायचं नाश्ता कर, कळलं का? जेवण करा, मी तुमचा दास आहे का? त्याच्यापासून फायदा त्याला होतो. पैशाचा फायदा त्याला वित्तेषण असं म्हणतात शास्त्रात. पुढील वाचक रमेश चौरे, जीवाचवाडी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. या म्हणलं तरी आम्ही ऐकून बघायचं.
म्हणे भगवंताची कोण सत्ता, सिद्धेश्वर दत्त भोग असता, चांडून धरली तास पत्ता, बेगता केवढी पान. आता ती काय बोलतो, मोठ्याला नमस्कार. आणि जर एखादा खरा जर माणूस आला, वनवासी मंडळ आलं, मग ते काय म्हणते दुसऱ्याला, हे अरे ही वनवासी मंडळ खायला मिळत नाही म्हणून वनवासाला आले ती. आज दुसरं म्हणते तुला कळत नाही अक्कल म्हणलं का, अरे ते खाण्याचं सोड म्हणला, वनवासाला गेला की सासऱ्याचा आयल हाणण्यासाठी हिंडायला गेला असं म्हणते ती. हो असं काय म्हणणे, उगाच वनवास करायचाय, देव करायचाय, खायचं प्यायचं मनुष्य जन्मामध्ये, असा तो आणि म्हणजे बोलू लागलेला आहे. विटेशनाचा जो नर, त्याचा ऐसा विचार, आता कामातुर जो नर, सस्य पाकर सांगेन. बाकीचे विषय आता दुसरा कामातूर म्हणजे स्त्री देखील की त्याच्या मनामध्ये विषय भोगाची इच्छा होती, त्याला कामातूर म्हणतात. कळले का, असा कामतूर आहे तो. आता या ठिकाणी काय म्हणतो ऐका. स्त्री काम ज्यांचे चित्ती, माये बहिणी विते ओळखती, स्त्री रूप आली व्रती, जग देत असते स्त्री रूप. त्याचा विषय स्त्री झालेला असतो. काम रूपानं प्रत्येक स्त्रीकडे बघतो. आई असो बहीण असो त्याला संशय येतो. कळलं का, आणि तो विषय भोगी असतो स्त्रीच्या. म्हणून जिकडं तिकडं त्याच्या मनात स्त्री तयार होते, दुसरं काय त्याला दिसत नाही. असा स्त्री विषय जो आहे तो विषय या ठिकाणी सांगितलेला आहे. बापा भावाशी सांगता गोष्टी, माये बहिणीची विकल्प पोटी, इतरांची कायाची गोष्टी, सकळ सृष्टी माघारी. एक बहीण आणि भाऊ निघालेली होती मायाला. आज ते काय म्हणतो बघ, ही जोड पाय गडी काम विषय भावना. आपली आई बहीण एखाद्याला जर बोलायला लागली तर त्याच्या मनात संशय तयार होतो. इतका तो बेवकूफ असतो महाराज. कामातून ज्याच्या चित्तामध्ये आहे, काम ज्याच्या विषयामध्ये आहे, त्याची अवस्था या ठिकाणी सांगितली. ठीक आहे. हनुमान साधुरत्न आगद, साधुरत्ने अयोधत बोध, नेले राक्षसाचे कपट, भेद साधूचे शुद्ध नमुनाला. साधू बोध झाला तो नुरोणी या ठिकाणी आनंबाराय म्हणतात. साधूचा बोध काही त्याला दिसत नाही, द्वैतपणा काम क्रोधारी दिसत नाही. निर्विषय स्थिती साधूची असते. हनुमानजी आणि निर्विषय होते म्हणून दर्शनाला. दिव्यश्रम मनोरम, देवपुनिया मोत्तम, नमन करिता प्लवंग मन, अति सप्रेम हरिमगे. त्यांना नमस्कार केला साधूला म्हणजे काय नेमीला. काय नेमी फार हुशार होता, लगेच तिथं आलेला आहे आणि त्याची सेवा करू लागलेला आहे. येरो सोय कार्य अति कुशळ, आला देवपुनी गोळंगुळ, घालते लोटांगण प्रबळ, चरण कमळ वंदना. हनुमंताला लोटांगण घातलं त्यानं, हुशार होता कामामध्ये तो. आणि लोटांगण घालून पुढील वाचक भास्कर महाराज चौरे, जीवाची वाडी. सूचक वनमाला ताई तांदळे. आणि त्याचं पाय धुण्यासाठी त्या ठिकाणी आसन टाकलो. 16 प्रकारची पूजा करण्यासाठी त्यानं साहित्य आणलं आणि हनुमंताची पूजा म्हणजे करू लागला. वेळी वाकडी का कपटाला का असना, राम भक्ताचं जर पाय धरलो तर कलिकालावर नाथा बसतात. सत्य करून या सर्वता राम भक्ताचे पाय धरिता, कलिकालाची हरवणी नाही नाथा. शाप मुक्तता सतसंगी, कप्तान राम भक्ताचं तुम्ही पाय धरा, तुमचा उद्धार होईल. पुढची सेवा पुढचे वक्ते करते.